श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्याच्या पवित्र सण संपताच तुमच्या आयुष्यात असा काही भीषण आणि अनाकलनीय नशिबाचा भूकंप होणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हा कोणताही साधा बदल नाही, तर तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि राहूची पितृदोष सदृश्य स्थिती तुमच्या नशिबाचा पायाच मुळासकट हादरून टाकणार आहे. शांत दिसणाऱ्या समुद्रात आता संकटाची सुनामी येणार आहे आणि तुमच्या कष्टाने उभे केलेले जुने इमले पत्त्यासारखे कोसळताना दिसतील. मकर राशीच्या जातकांनो, येणारा काळ इतका आव्हानात्मक असेल की एका क्षणी तुम्हाला वाटेल तुमचं नशीबच पूर्णपणे फुटलं आहे. एका मागून एक मिळणारे 5 मोठे संकेत तुमच्या धैर्याची आणि सोशिकतेची अशी कठोर परीक्षा घेतील की तुम्ही आतून पूर्णपणे खचून जाल. तुमचे शत्रू तुमच्या विनाशाचा जल्लोष करण्यासाठी टपून बसले आहेत. तुम्हाला वाटेल की आता सभोवताली केवळ काळोखच उरला आहे. हे 5 संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वादळ ठरणार आहेत, जिथे काळजाचा ठोका प्रत्येक क्षणी चुकणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, पण थांबा. याच विनाशाच्या ढिगाऱ्यातून आणि फुटलेल्या नशिबाच्या तुकड्यामधून तुमच्यासाठी एक दैवी सुवर्णयुग जन्माला येणार आहे. जेव्हा जगाला वाटेल मकर राशी आता संपली, नेमकं त्याच वेळी भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहील. बाप्पाच्या कृपेने नशिबाचं सोन्याचं पान कसं उलटलं जाईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी कोणत्याही महाप्रसादापेक्षा कमी ठरणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमच्या नशिबात जो महासंग्राम सुरू होणार आहे, तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णयुगाची दारे उघडण्यासाठी येणार आहे. जेव्हा हा काळ सुरू होईल, तेव्हा तुम्हाला 5 असे मोठे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्यातील प्रचंड यशाची साक्ष देतील. पहिला संकेत म्हणजे तुमच्या दररोजच्या दिनचर्येत आणि शिस्तीत अचानक येणारे मोठे अडथळे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचं नशीब फुटलं आहे, पण हा संकेत आहे की निसर्ग तुम्हाला त्या जुन्या चौकटीतून बाहेर काढत आहे, जिथे तुमची प्रगती खुंटली होती. मकर राशीच्या जातकांनो, दुसरा आणि तिसरा मोठा संकेत तुमच्या आर्थिक नियोजनातून आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणातून मिळेल. अचानक एखादा मोठा जुना व्यवहार अंगलट येणे किंवा कष्टाचे फळ मिळण्यास प्रचंड उशीर होणे हा विनाशाचा संकेत नसून तुमच्यासाठी त्याहून मोठ्या धनलाभाची पूर्वतयारी आहे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या मनावर येणारा अनाकलनीय दबाव. जेव्हा तुम्हाला एकाकी वाटेल आणि सर्व ओझं तुमच्याच खांद्यावर आहे असं वाटेल, तेव्हा समजून जा की ग्रहाची स्थिती तुम्हाला एका मोठ्या नेतृत्वासाठी तयार करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, चौथा आणि 5वा संकेत तुमच्या नातेसंबंधातून आणि आरोग्यातून मिळेल. अचानक जवळच्या लोकांचे मुखवटे गळून पडणे, तुमच्या कष्टाची किंमत न होणे हा संकेत आहे की बाप्पा तुमच्या आयुष्यातून स्वार्थी लोकांना बाजूला करत आहेत. 5वा संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी येणारी बेचैनी आणि काहीतरी मोठे बदल घडण्याचे संकेत. हे 5 संकेत तुम्हाला ओरडून सांगत आहेत की तुमचं नशीब आता सोन्यासारखं झळाळण्यासाठी सज्ज झालं आहे. या संकेतांना ओळखा आणि येणाऱ्या सुवर्णयुगाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. मकर राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमच्या आयुष्यात जो नशिबाचा मोठा भूकंप येणार आहे, तो केवळ एक योगायोग नसून तुमच्या कर्माचा जिवंत हिशोब चुकता करण्यासाठी आलेली एक दैवी लाट आहे. शनिदेव हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि ते आता न्यायाधीशाच्या भूमिकेत येणार आहेत. ज्यांना तुम्ही तुमचे सर्वात विश्वासू मानले होते, तेच या संकट काळात तुमच्या विरोधात उभे राहिलेले दिसतील. हा काळ तुमच्या जीवनातील खोट्या मुखवट्याचा असा काही पर्दाफाश करेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि क्षणभर वाटेल की तुमचं नशीब पूर्णपणे फुटलं आहे. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा या संघर्षाचा फेरा तुम्हाला चहूबाजूंनी घेरेल, तेव्हाच तुमच्या सत्कर्माची आणि
चिकाटीची खरी परीक्षा सुरू होईल. शनिदेव तुमच्या कष्टाचे मोजमाप करतील. ज्यांनी आजवर प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांच्यासाठी हा भूकंप म्हणजे जुन्या संकटाचा अंत आणि सुवर्णयुगाची नांदी ठरेल. पण ज्यांनी अन्यायाने प्रगती केली आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत दाहक आणि मानसिक क्लेश देणारा असेल. हा काळ तुम्हाला रडवेल, तुम्हाला एकाकी पाडेल. पण लक्षात ठेवा, हा विनाशाचा काळ नसून तुमच्या भविष्याला आकार देणारा मार्ग आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात अचानक येणारे मोठे अडथळे तुम्हाला पूर्णपणे हतबल करून सोडतील. तुम्हाला वाटेल तुमचं वर्षानुवर्षाचं कष्ट एका क्षणात मातीत मिळालं आहे. तुमचं वर्चस्व संपलं आहे. व्यावसायिक शत्रू तुमच्या विरोधात छुप्या पद्धतीने हालचाली करतील आणि तुमच्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता निर्माण होईल. पण हा विनाश तुमच्या प्रगतीचा अडथळा नसून तुमच्या कामातील जुन्या आणि अडथळा ठरवणाऱ्या पद्धतीचा अंत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात एका नवीन साम्राज्याची पायाभरणी होऊ शकेल. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही पूर्णपणे निराधार झाला आहात, नेमक्या त्याच वेळी शनी आणि गुरुची स्थिती तुमच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. हा नशिबाचा असा अनाकलनीय खेळ आहे, जिथे तुम्हाला वाटतंय तुमचं नुकसान होतंय, तिथेच भविष्यातील प्रचंड आर्थिक लाभाची बीज पेरली जात आहेत. अचानक येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला सुरुवातीला ओझ्यासारख्या वाटतील, पण बाप्पाचे नाव घेऊन त्या पेलल्या तर तुम्हाला समाजात आणि कार्यक्षेत्रात अभूतपूर्व उंची गाठता येईल. मकर राशीच्या जातकांना गुढीपाडव्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशा काही भावनिक संकटाच्या सावल्या घोंघावणार आहेत की ज्यामुळे तुमच्या सुखाचा पूर्णपणे भंग होईल. या काळात तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये असा काही मोठा भूकंप होईल ज्याची कल्पना करूनच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुम्हाला वाटेल की तुमची सर्वात जवळची रक्ताची नातीच तुमच्या विरोधात उभी ठाकली आहे आणि तुमचं नशीब पूर्णपणे फुटलं आहे. मकर राशी व्यावहारिक असली तरी हे भावनिक वादळ तुम्हाला आतून हलवून टाकेल आणि तुमची शांतता हिरावून घेईल. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा या कौटुंबिक वादाचा धूर सर्वत्र पसरेल आणि तुम्हाला एकाकी वाटू लागेल, तेव्हा समजा की हा नशिबाचा मोठा भूकंप तुमच्या आयुष्यातील स्वार्थी नात्याचे मूळ उपटून टाकण्यासाठीच आला आहे. जरी सध्या तुम्हाला हे सर्व असह्य वाटत असले तरी या संघर्षातून खऱ्या व्यक्तीची ओळख पटेल. तुमचं फुटलेलं नशीब सावरण्यासाठी तुम्हाला या काळात शब्दापेक्षा शांततेचा आधार घेण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील नकारात्मक नाती गळून पडत नाही तोपर्यंत तिथे नव्या आणि सुखी सुवर्णयुगाचा महाल उभा राहू शकत नाही. मकर राशीच्या जातकांनो, या नशिबाच्या महाभूकंपाचा सर्वात शेवटचा फटका तुमच्या आरोग्यावर किंवा मानसिक स्थितीवर बसू शकतो. गुढीपाडव्यानंतर अचानक उद्भवणारे जुने शारीरिक त्रास तुम्हाला पूर्णपणे खचवून टाकतील. एका क्षणी तुम्हाला वाटेल नशिबाने आता तुमची साथ पूर्णपणे सोडली आहे. रुग्णालयाचे फेरे आणि प्रचंड ताणामुळे तुमचं आयुष्य विस्कळीत होईल, पण हा केवळ धोका नसून एक दैवी इशारा आहे. निसर्ग तुमच्या शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण करत आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रचंड यशाचा आनंद घेण्यासाठी सक्षम व्हाल. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, नेमक्या त्याच वेळी भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील. गुढीपाडव्यानंतर बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने हरण करण्यासाठी स्वतःच तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणार आहेत. ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे हार मानली असेल, नेमक्या त्याच वेळी बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुवर्णयुगाचा दिव्य प्रकाश पडू लागेल. हे 5 संकेत तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील भीतीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ज्यांचे नशीब फुटले आहे असे जगाला वाटते, तेच नशीब आता विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने हिऱ्यासारखे चमकणार आहे. मंडळी, आता विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतील. जर तुमचा बाप्पावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि
हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. ज्यांचे नशीब फुटले आहे असे वाटते त्यांच्यासाठी बाप्पा आज सुवर्णयुगाचे दार उघडणार आहे. शेवटी आता सबस्क्राईब नक्की करा.